घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे. आज आपण तुम्हाला पायापडी, हातजोडी अशा वनस्पतीचे नाव आहेत. हे काही ठिकाणी दुर्मिळ ठिकाणी, उंच ठिकाणी, डोंगरावर भेटते. तर हिला काही ठिकाणी हातजोडी म्हणतात. तर तुम्हाला विकत पण भेटते काही ठिकाणी, पण काय करतात लोक विकत देताना ह्याचे दोन भाग करतात. तर का आपल्याला असं नाही करायचं. ह्याचे मुळं बघा असे आहेत. हे अखंड एक वापरायची आपल्याला एका. तर समजा आता तुम्हाला समजून सांगायचा मी प्रयत्न करतोय, समजून घ्या. ही अखंड एक हातजोडी आहे किंवा पायापडी म्हणा, काय तुम्हाला म्हणायचे ती म्हणा. ह्याचे नाव आपल्या आपल्या भागात अलग असते. तर हिचे बघा असे आपले असे खाली एक हाताच्या पंजासारखे असे काही बोटासारखे असे असते. तर आणि काही ठिकाणी हिला कोंबड नक्की म्हणले जाते, कारण खाली कोंबडीच्या पायासारखे ह्याचे ही आहेत खाली बघा. ही असे हो काय असं राहतं या. आणि ह्याच्यात नर मादी आपण कामाला घ्यायचे. आता तर नर आणि मादी ओळखायची कशी, तर ह्याची काळी नराची वलेमध्ये काळी असते आणि मादीची पांढरी असते. कंद बारीक मोठा असतो. वला कंद काढल्यानंतर त्या टायमाला भरपूर मोठा असतो असा, पण वाळल्यानंतर असा आखडून बारीक होतो. आणि तुम्हाला ह्याच्यातलं एक सांगायचं गुढ रहस्य म्हणजे ही एक नर आणि इकडं मादी अशी बघा ठेवायची. आणि आपण आज तारीख काढता बघा 20 तारखेला 11वा महिना नोव्हेंबरमध्ये. अशा नरमध्ये अशा तुम्हाला ठेवायच्या. आता 1 फुटाच्या अंतरेनं तुमच्या इथं समस्या लिहायच्यात. असे 1 2 3 काय समस्या आहेत असे नावं लिहायचे. माझे व काय अडचण येते असे ह्या नावावर ही इथं ठेवायची. दुसरीकडं तुमच्या दुसऱ्या समस्या ह्या इथं बाजूला ही इथं अशी ठेवायची. ह्याच्याखाली लिहून असं लिहून तुम्हाला ह्याचा एक मंत्र जप आहे. तुम्हाला मंत्र जप पण भेटेल. ते जप जर तुम्ही 108 वेळा केला, तुमची समस्या असली तर ही अशा दोन्ही मनानं अशा हे जवळ येतात आणि अशा भेटतात. दोन्ही एकूण एकाला भेटतात. कधी कधी नाही जर भेटल्या तर एकूण एकाला चिटकत्यात, लवकर निघत नाहीत. ह्याला हातजोडी पायापडी ह्यासाठी म्हणतात. तुमचे कुठलेही कामं हात जोडून होतील अशी बी कामं आहेत. काही समजा काही बाहेरची तांत्रिक बाजू असेल, डोळ्यानं नाही दिसणाऱ्या गोष्टी असतील, ते हातजोडी थोडं एकदा जप करायचं, ह्याच्यावर चिमटभर कुंकू टाकायचे, एकदा जप करायचं कुंकू टाकायचं. असं तुम्हाला 108 वेळा करायचं आहे. असा 108 वेळा जप करून तुम्हाला काय करायचं मित्रांनो, घर असेल तर घरामध्ये आड्याला घरात तिजोरीत पैशाची अडचण असली तर तिजोरीत ठेवायची. समजा तुमची फॅक्टरी असेल, घर असेल, दुकान असेल, तिथं अडचण असेल तर तुम्हाला तिथं गल्ल्यामध्ये ठेवायची चालते. वरी बांधायची जागा असली तर वरी चालते. असे तुमच्या प्रत्येक ठिकाणी अलग अलग आहे ना, हे असं ठेवून द्यायचे तुम्हाला. फक्त करताना तुम्हाला जर त्याची माहिती असली तर तुम्ही वापरू शकतात. आणि ही काय एवढी विषारी नाही, ही खायला बी चालते. वरी गाठ असेल, गाठीला लावायला तुम्हाला गेळफळ आणि हातजोडी कोंबड नक्की ही वरून उघडून लावायला काही दुसरे काही वनस्पती आहे. तुमची गाठ जिरल फुटल तर तांत्रिक कामामध्ये ह्याचा भरपूर असा उपयोग आहे. तर हिचा वापर असा आहे. आणि आपण ईदवत गोष्टी काढून आणलेल्या आहेत. ज्या टायमाला पुष्य नक्षत्र असेल त्या टायमाला आपण वैद्यकून काढून घेतात दुसऱ्या, आणि ते आपल्याला ही पाठवून देतं. त्याच्यामुळे तुम्हाला जे कोणाला पाहिजे असलं तर आपला रिजेक्ट आहे आणि वनस्पतीचं काम चांगल्या प्रकारे करतात 100%. हे बघा वनस्पती आहे एक. ते दुसऱ्या हातजोडी आहेत ते काही 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 भेटतात, काही प्लास्टिकचे भेटतात. मी बघितलं ते. तर काही ठिकाणी जाळून बघितलं तर ते त्याचं प्लास्टिक वाटा असं होतं. तर हे जे बघा अशा मुळे आहेत, हे दाट मुळे आहेत वरी. आपण मुळे काही काढलेलं नाही तर भरपूर मुळे आहेत असे, आणि धुतलेली बी नाही. तर काढल्यानंतर पाण्यात धुवायची बी नाही, मुळे बी काढायचे नाहीत. हाय असं ह्याचा विधिवत वापर करायचा आणि आड्याला हे टांगून ठेवायचे तुम्हाला. तर एवढा चांगला ह्याचा रिझल्ट आलेला आहे. आणि जे डोळ्यानं नाही दिसणाऱ्या गोष्टी आहेत उलटा पुलटा करतातच, ते बी शांत होत्यात. फक्त मित्रांनो कुणाकून बी घ्या, पण अशा अखंड घ्या. ह्याची तुकडा पडलेला घेऊ नका. बारीक असू द्या मोठी असू द्या, बारकी असली तरी चालते, पण इथून अशी मधातून मोडून एकाच्या 2 करून वापरू नका. का तर ते खंडित होते. खंडित म्हणजे तिचा उपयोग नाही. एकच अखंड अशा 2 वापरायच्यात. तर लाल कपडेत वापरा. अगर तुम्हाला जसे असेल तसे, कुणी तुमच्या गुरूंनी कुणी सांगितलं असेल, तुम्हाला कुणी सांगितलं असेल त्या पद्धतीत वापरा. पण दुसरी वापरू नका. ही वनस्पती वापरा. दुसऱ्या काही जे वनस्पती आहेत की हातजोडी आहे ती 100% वापरायचं टाळा. का ती एक मला तर असं वाटतं एक ती पाप आहे. पाप केल्यासारखी आपण ती गोष्टी आहेत. काही काही लबाराच्या आहेत, काही काही एखाद्या काही कुठल्या प्राण्याचं अंग असू शकतं, काही बी असू शकतं. त्याच्यात आपण काय म्हणू शकत नाही कुठल्या गोष्टीला काय 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 करतात. पण ही वनस्पती वापरा. वनस्पतीचा रिझल्ट आहे. आणि ही वनस्पती बघा चांगल्या प्रकारे जिथं आहे तिथं भरपूर आहे, जिथं नाही तिथं नाही. ही एक ज्या टायमाला
कालिकेचा एक अवतार म्हणलं ते चालतं. हे ज्या टायमाला कालिकाचं काही कारणानं रक्त थेंब पडले होते, त्या रक्ताच्या थेंबापासून ह्याची उत्पत्ती झाली. तर हे असं ही बघा मस्त कालिकेचा अवतारच म्हणल्यासारखं आहे आणि मस्त काम करतात. जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि हातजोडी पायापुढे वापरा. राम राम.